नमस्कार दोस्त मंडळी. मग फ्रँकलिनच्या पिटुकल्या बहिणीची कालचा एक भाग ऐकला की नाही? आता त्याच्या पुढची खरी गोष्ट सुरुवात होती. फ्रँकलिनच्या आईबाबांकडे एक मस्त बातमी होती. त्यांना वसंत ऋतूत एक बाळ होणार होतं. फ्रँकलिननं टणाटण उड्या मारल्या. आपण मोठा भाऊ व्हावं असं त्याला नेहमी वाटायचं. फार काय, अस्वलाच्या बेट्राईस नावाच्या धाकट्या बहिणीबरोबर त्यानं मोठा भाऊ बनायची प्रॅक्टिससुद्धा करून ठेवली होती. मला लहान बाळांना हसवता येतं, त्यांची ढेकर काढता येते, तेही मला जमतं. फ्रँकलिन म्हणाला, तू एकदम झकास दादा होशील बघ, त्याची आई फ्रँकलिनला म्हणाली. फ्रँकलिन रोज त्याच्या आईबाबांना विचारायचा, अजून वसंत ऋतू सुरू झाला की नाही झाला? फ्रँकलिनची आई तिच्या पोटावर थोपटत म्हणायची, अजून नाही, पण होईल लवकरच. पण फ्रँकलिनला ते खरं वाटायचंच नाही. बाहेर अजूनही गारठा होता आणि मैदानावर बर्फ पडलेला होता. वसंत ऋतू यायला अजून चिक्कार वेळ होता. हा बघा फ्रँकलिन आणि त्याची आई. शाळेत घुबड सरांनी वसंत ऋतू आल्याचं कसं ओळखायचं हे कुणाला माहिती आहे का असं विचारलं. बराच वेळ झोप झाल्यावर पृथ्वी जागी होते, बजर म्हणाली. जमिनीतून झाडं उगवायला लागतात, गोगलगाय म्हणाली. आणि बाळ जन्माला येतात, फ्रँकलिन म्हणाला. त्यानं खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहिलं आणि मनात आशा करायला लागला, वसंत ऋतू जरा लवकर आला तर बरं होईल की नाही. हे घुबड सर आणि ही फ्रँकलिनची शाळा आहे बरं का. आपल्याला वसंत ऋतूतल्या प्रकल्पाकरिता पेरलेल्या बीची फ्रँकलिनला काळजी वाटायला लागली. वसंत ऋतूमध्ये फ्रँकलिन आता बी पेरणार आहे, त्याची त्याला काळजी वाटायला लागली. ते बी छान उबदार आणि सुरक्षित जागी पेरलंय आणि मी त्याला नेहमी पाणी पण घालतोय. घुबड सरांना तो सांगायला लागला. पण अजून काहीच होत नाहीये. अरे तुझं झाड हळूहळू मोठं होतंय, घुबड सर म्हणाले. अजून फक्त तुला ते दिसत नाहीये, इतकंच. तुला जरा वाट पाहावी लागेल. फ्रँकलिननं उसासा सोडला आणि वाट पाहण्या इतका त्याच्यात धीरच मुळी नव्हता. घरी गेल्यावर फ्रँकलिननं त्याच्या आईबाबांना बाळाच्या येण्याची तयारी करायला मदत करायला सुरुवात केली. या बाळाला इकडे यायला खूपच वेळ लागणार असं वाटतंय, फ्रँकलिन म्हणाला. फ्रँकलिनच्या आईनं त्याला जवळ ओढून म्हटलं, हे बाळ वसंत ऋतूत येणार आहे आणि वसंत ऋतू आता अगदी जवळपासच आलाय, ती म्हणाली. खरं का गाई? फ्रँकलिन अगदी आनंदानं नाचत आईला विचारत होता. ह्याच्या पुढे काय घडलं ऐकायचंय? स्टे ट्यून.